विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये औचित्य या काव्यलक्षणाचा आपण विचार केलेला होता आणि क्षेमेंद्रांनी सांगितलेलं औचित्य हे काव्यलक्षण आपण मागील तासिकेमध्ये समजावून घेतलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण आचार्य आनंदवर्धनांनी ध्वनी हे विचार हे जे काव्याचं लक्षण सांगितलेलं आहे त्याचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. 9व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या आनंदवर्धनांनी ध्वनी हे काव्याचं लक्षण आहे, साहित्याचं लक्षण आहे असं या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, काव्यशास्त्रामध्ये साहित्यशास्त्रामध्ये ध्वनी हा शब्द व्याकरणशास्त्रामधून आलेला आहे. आता ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी या शब्दाचा अर्थ होतो आवाज. ध्वनी म्हणजे आवाज. आपल्या कानाला ऐकायला येणारा जो नाद आहे त्याला आपण ध्वनी असं म्हणतो. आणि भाषाशास्त्राच्या अंगाने जर आपण ध्वनीचा विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येतं की या ध्वनीपासूनच स्वन व्यंजनाची निर्मिती झालेली आहे. स्वरांची निर्मिती सुद्धा ध्वनीपासूनच झालेली आहे. असं हे ध्वनीचं महत्त्व भाषाशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला समजावून घेता येईल. म्हणून साहित्य निर्मितीमध्ये, काव्य निर्मितीमध्ये सुद्धा ध्वनी हा महत्त्वाचा आहे. आणि या ध्वनी विचाराला आनंदवर्धनांनी काव्याचं लक्षण मानलेलं आहे. म्हणून कवीने काव्यामध्ये कसे सांगितले त्यापेक्षा कवीनं काव्यामध्ये किंवा साहित्यिकानं साहित्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय सुचविलेलं आहे हे महत्त्वाचं असतं प्रथमदर्शनी. आणि हे कवीनं, कलावंतानं, साहित्यिकानं सुचविलेलं जे काही आहे ते रसिकाला कळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी रसिकही हा खऱ्या अर्थानं जाणकार किंवा प्रतिभासंपन्न असावा लागतो. अशा रसिकालाच, म्हणजे जाणत्या रसिकालाच किंवा प्रतिभासंपन्न असलेल्या रसिकालाच खऱ्या अर्थानं साहित्य निर्मितीमध्ये सुचविलेला किंवा काव्यामध्ये सुचविलेला जो काही एक अर्थ आहे, ध्वनीत झालेला जो काही अर्थ आहे, या अर्थाची प्रतीती त्याला प्रामुख्याने या संदर्भामध्ये येत जाते. म्हणून आनंदवर्धनांची ही जी काही ध्वनी तत्वाची कल्पना आहे, ध्वनी विचाराची जी कल्पना आहे, संकल्पना आहे, ती शब्दशक्ती व्यंजना हिच्या बरोबर अधिक निगडीत स्वरूपाची आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून आनंदवर्धनाची ध्वनी ही संकल्पना व्यंजना शब्दशक्तीशी अधिक संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं व्यंजना या शब्दशक्तीमुळेच काव्यामध्ये, साहित्यामध्ये एक वेगळा अर्थ सूचित होतो आणि तो अर्थ रमणीय स्वरूपाचा असतो. त्या अर्थापासून खऱ्या अर्थानं वाचकाला आनंदाची प्रचिती येत असते. अशी भूमिका या संदर्भामध्ये आनंदवर्धनांनी मांडलेली आहे. म्हणून आनंदवर्धनांनी त्यांच्या ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये ध्वनी तत्वाचं, ध्वनी या काव्यलक्षणाचं महत्त्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे की काव्यस्य आत्मा ध्वनी, अशी ध्वनीची व्याख्या आनंदवर्धनांनी ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. काय म्हणतो आनंदवर्धन? काव्यस्य आत्मा ध्वनी, म्हणजे ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं या व्याख्येमधून आनंदवर्धनाला या संदर्भामध्ये स्पष्ट करावायचं आहे. आनंदवर्धनांना या ठिकाणी हे सुचवायचं आहे की खऱ्या अर्थानं ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे. आनंदवर्धनाच्या या विचाराला
अनुलक्षून अभिनवगुप्त नावाच्या भारतीय अभ्यासकांनी सुद्धा ध्वन्यालोक लोचन नावाच्या ग्रंथामध्ये ध्वनीचं महत्त्व प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असं जरी असेल तरी आनंदवर्धनाचा ध्वनितत्व विचार आणि आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक नावाचा जो ग्रंथ आहे त्याचं महत्त्व मात्र या संदर्भामध्ये अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे असं आपणास म्हणता येईल. म्हणून ध्वनीला आनंदवर्धन काव्याच्या आत्मपदी नेऊन प्रस्थापित करू पाहतात. आणि आपण पाहतो काव्याला, वाक्याला, काव्याला म्हणा, हे वेगवेगळे अर्थ हे प्राप्त झालेले असतात. आणि या अगोदर आपण चर्चा केलेली होती की शास्त्रीय लेखन आणि ललित साहित्याचं लेखन यामध्ये फरक पाहत असताना आपण असं समजावून घेतलेलं आहे की ललित साहित्याच्या भाषेमध्ये अनेक अर्थता असते आणि अनेक अर्थतेलाच या ठिकाणी साहित्यामध्ये प्राधान्य दिलेलं असतं. म्हणून काव्याला सुद्धा दोन प्रकारचे अर्थ असताना आपणास दिसून येतील. काव्याला दोन प्रकारचे अर्थ असतात. पहिला अर्थ असतो वाच्य आणि दुसरा अर्थ असतो प्रतीयमान. म्हणजे प्रतीयमान म्हणजे पहिल्यांदा आपण वाच्यार्थ समजावून घेऊया. वाच्य काव्यामधला किंवा वाक्यामधला जो काही वाच्यार्थ आहे तो आपल्याला अभिधा शक्तीमुळे प्राप्त होत असतो. शब्दांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना. म्हणून अभिधेनं मिळणारा जो काही अर्थ आहे त्याला आपण वाच्यार्थ असं म्हणतो. आणि वाच्यार्थामधून सूचित होणारा किंवा ध्वनित होणारा जो दुसरा अर्थ असतो त्याला प्रतीयमान अर्थ असं या संदर्भामध्ये म्हटलं जातं. म्हणून काव्यामधल्या ध्वनीमधून किंवा काव्यामधल्या सूचित वाच्यार्थावरून पहिला अर्थ समजला, समजा वाच्यार्थ समजला की आपणास त्यावरून दुसरा अर्थ कळायला लागतो, दुसऱ्या अर्थाचं सूचन होतं, दुसरा अर्थ सूचित होतो किंवा ध्वनित होतो. अशा प्रकारचा जो अर्थ काव्यामध्ये असतो, वाक्यामध्ये असतो त्याला प्रतीयमान अर्थ असं म्हटलं जातं. आता हे जे अर्थ आहे याच्या संदर्भानं आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ एक वाक्य आहे की आम्ही गहू खातो, हे एक वाक्य आहे. परंतु याचा अर्थ आपल्याला वाच्यार्थाने, या वाक्याचा अर्थ आपल्याला वाच्यार्थाने स्वीकारता येणार नाही. कारण शेतामधून, जमिनीतून आलेले जे काही गहू आहे ते आम्ही लगेचच खातो असा आपल्याला अर्थ या ठिकाणी स्वीकारता येणार नाही. तर हे वाक्य उच्चारणारा जो कोणी आहे त्याच्या मनात मात्र वेगळाच अर्थ या ठिकाणी दडलेला आहे. हे वाक्य ऐकणारा जो आहे श्रोता, त्या श्रोत्याच्या मनामध्ये सुद्धा एक निश्चितच वेगळ्या प्रकारचा अर्थ या ठिकाणी दडलेला आहे. आणि तो अर्थ म्हणजेच लक्षार्थ होय. म्हणजे गहू, या गव्हापासून बनवलेले जे वेगवेगळे पदार्थ आहेत, म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी असेल, गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या सेवया असतील, असे जे विभिन्न पदार्थ आहेत ते आम्ही खातो, अशा प्रकारचा लक्षित अर्थ या वाक्यामध्ये दडलेला आहे. आता हा अर्थ आपल्याला कुठून कळाला, कोणत्या शब्दशक्तीमुळे समजला, तर त्याचं उत्तर म्हणजे लक्षणा नावाची जी शब्दशक्ती आहे ती आपल्याला अशा स्वरूपाचा लक्षार्थ प्रदान करताना या ठिकाणी दिसून येते. म्हणून शब्दांच्या ज्या शक्तीमुळे आपल्याला असा अर्थ हा सूचित होतो त्याला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आणि लक्षार्थ हा शब्दशक्ती लक्षणेपासून आपणास मिळत असतो. आता याही पुढे जाऊन कधी कधी आपल्यास एखादं वाक्य उच्चारल्याबरोबर अर्थाच्या अनेक छटा निर्माण होताना दिसतात. अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे शब्दाला त्रिविध शक्ती असतात. शब्दाची पहिली शक्ती ही अभिधा शब्दशक्ती होय, दुसरी शक्ती ही लक्षणा होय आणि तिसरी ही व्यंजना होय.
म्हणून कधी कधी एखादं वाक्य उच्चारल्याबरोबर अर्थाची अनेक वलय, अर्थाच्या अनेक छटा त्या वाक्यामधून प्रतीत होताना दिसतात. म्हणून अशा अनेक अर्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला व्यंजना असं म्हटलं जातं. आणि काव्यामध्ये असो किंवा साहित्यामध्ये असो या व्यंजना शब्दशक्तीचं कार्य हे अधिक प्रभावीपणे चाललेलं असतं आणि या व्यंजना शक्तीलाच खऱ्या अर्थानं प्राधान्य दिल्या गेलेलं असतं. व्यंजना म्हणजे सूचना. या सूचनेमुळे आपल्याला या शब्दशक्तीपासून व्यंग्यार्थ प्राप्त होतो आणि व्यंग्यार्थालाच आपण ध्वन्यार्थ असं म्हणतो. उदाहरणार्थ 5 वाजले हे वाक्य उच्चारल्याबरोबर हे वाक्य ज्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी ऐकलेलं आहे त्याच्या मनामध्ये वेगवेगळे अर्थ या ठिकाणी निर्माण होतात. वेगवेगळ्या अर्थाचे तरंग या व्यक्तींना या ठिकाणी प्राप्त होतात. उदाहरणार्थ हे वाक्य 5 वाजले हे वाक्य वृद्धांनी ऐकलेलं असेल तर या वृद्धाला चहा घेण्याची वेळ झालेली आहे असा अर्थ या वाक्यामधून प्रकट होतो. हेच वाक्य गुराख्यानं जर ऐकलं तर गावाकडे गुरं नेण्याची वेळ झालेली आहे असा भाव त्याच्या मनामध्ये प्रतीत होतो. आणि हेच वाक्य जर पुजाऱ्याने ऐकलं तर या पुजाऱ्याच्या मनामध्ये संध्याकाळच्या पूजेची वेळ झालेली आहे, साह्य पूजेची वेळ झालेली आहे असा अर्थ या वाक्यातून या पुजाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. हेच वाक्य गवळी यांनी साधारणपणे ऐकलेलं असेल तर त्याला कुठंतरी सायंकाळच्या वेळेस धार काढण्याची सुद्धा, दुधाची धार काढण्याची सुद्धा सूचना या ठिकाणी मिळते. म्हणजे व्यक्तिपरत्वे या वाक्यामधून वेगवेगळे साधारणपणे अर्थ हे निर्माण होत असतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्याला असं समजावून घेता येईल की अभिधा आणि लक्षणा शब्दशक्तीचं कार्य संपल्यानंतर खऱ्या अर्थानं व्यंजना या शब्दशक्तीचं कार्य हे सुरू होतं आणि या शब्दशक्तीपासून मिळालेला जो काही अर्थ आहे या अर्थामधूनच खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये आणि काव्यामध्ये रसाची निर्मिती होते, सौंदर्याची निर्मिती होते असं प्रामुख्याने या संदर्भामध्ये आनंदवर्धनाला सुचवायचं आहे. म्हणून केवळ भाववाचक किंवा रसवाचक शब्दामुळे काव्यामध्ये साहित्यामध्ये रसनिर्मिती होत नाही, तर खऱ्या अर्थाने कवी कलावंताने साहित्यिकाने केलेल्या शब्दामधून, शब्दरचनेमधून ध्वनित होणारा जो काही अर्थ आहे या ध्वनित होणाऱ्या अर्थापासूनच काव्यामध्ये, साहित्यामध्ये रसाची निर्मिती होते असं प्रतिपादन आनंदवर्धनांनी हे काव्यलक्षण सांगण्याच्या पाठीमागे ठेवलेला आहे किंवा असा उद्देश त्यांनी हे काव्यलक्षण सांगत असताना बाळगलेला आहे. म्हणून ध्वन्यार्थामुळेच खऱ्या अर्थानं काव्यामध्ये सौंदर्याची प्रतीती होते असं निसंदिग्धपणे आनंदवर्धनांनी या संदर्भामध्ये मत मांडलेलं आहे असं आपणास दिसून येईल. इथं साधारणपणे ध्वनी तत्व किंवा ध्वनी सिद्धांत जो आहे, ध्वनी विचार जो आहे, ध्वनी हे काव्यलक्षण म्हणून आपण त्याचा विचार केलेला आहे. तूर्त या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर काव्यलक्षण जे काही आहे रस, या रसाचा विचार आपण पुढील तासिकेमध्ये करूया. धन्यवाद.